चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत एकदम रसरशीत आणि लपलपीत अशी लापशी खूप छान रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडते। लापशी बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड अशी नाही आहे आणि बनवायला वेळही फार कमी लागतो। लापशी जी आहे ती खेडेगावामध्ये खूप सुंदर पद्धतीने बनवली जाते। महाप्रसादासाठी बनवली जाणारी लापशी खूप सुंदर लागते आणि मग हीच लापशी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत या ठिकाणी मी दाखवणार आहे। आता अनंत चतुर्थी येते, त्यामुळे भरपूर ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनापूर्वी महाप्रसाद दिला जातो। त्यामध्ये भरपूर मसाले भात, लापशी असे जे पदार्थ आहे ते वाटले जातात। मग ही लापशी कशी बनवायची, घरच्या घरी आपण प्रसाद म्हणून नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकतो, अशी लापशी बनवण्याची सोपी पद्धत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये कमीत कमी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं। तूप व्यवस्थित छान पूर्ण कुकरला असं पसरवून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये जो भरडा आहे गव्हाचा, आज आपण गव्हाची लापशी बघतोय, एकदम छान लुसलुशीत मऊसूत अशी लापशी आणि एकदम रसरशीत अशी, खायला खूप सुंदर लागते। आणि लापशी कोणाकोणाला आवडते त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या ठिकाणी कुकर जो आहे व्यवस्थित गरम झालेला आहे, तूप व्यवस्थित वितळलं आहे आणि यामध्ये मी 1 कप लापशीचा भरडा म्हणजेच गव्हाचा भरडा या ठिकाणी त्यामध्ये टाकलेला आहे। तुपामध्ये गव्हाचा भरडा भाजत असताना तुम्ही बघू शकता आधी येल्लोसर रंग दिसतोय, पण जोपर्यंत भरडा पूर्ण व्हाईट रंग होत नाही, सफेद रंग त्याला येत नाही आणि भरडा जो आहे फुलून हलका फुलका होत नाही, त्याचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं। साधारणतः 3 ते 4 मिनिटं याला लागतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ता एकदम येल्लोसर शेड त्याचा आहे, पण तुम्ही 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही मिक्स करत असता आणि कंटिन्यू हलवत असता तेव्हा तो भरडा जो आहे पांढरा व्हायला लागतो आणि पांढरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं। तुपामध्ये फक्त मिक्स करत राहायचं। हलका फुलका पांढरा झाला की मी एका बाजूला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं आणि 1 कप मी गव्हाचा भरडा वापरला आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा 1 कप पाणी टाकलं, गरम पाणी यूज करायचं आहे। त्यानंतर पुन्हा 1 कप पाणी टाकलं आणि अर्ध्या कपाला थोडंसं कमी म्हणजे 2.25 कप पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे। थोडंसं 2 कप पाणी वापरलं तर एकदमच घट्टसर नको व्हायला, थोडीशी रसरशीत, आणि तुम्हाला त्यापेक्षाही रसरशीत हवी असेल तर तुम्ही 2.5 कप पाणी वापरलं तरी चालेल, पण पाण्याचं प्रमाण कमी व्हायला नको। पाण्याचं प्रमाण जे आहे ते 2 कपाला थोडंसं वरती 1 कप भरड्यासाठी परफेक्ट आहे। एकदम मस्त छान भरडा या ठिकाणी शिजतो। आता गॅसचं जे झाकण आहे कुकरचं ते लावलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम थोडासा हाय केलेला आहे। हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारणतः 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची। वाफ पूर्ण निघू द्यायची आणि मग त्यानंतर कुकर खोलायचा। या ठिकाणी वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर मी कुकर खोललेला आहे। बघू शकता एकदम मोकळा जो गव्हाचा भरडा आहे तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे आणि एकदम मस्त शिजलेला आहे। आता ही जी शिजवून झालेली लापशी आहे, आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा असा मोकळा आणि एकदम मोकळी लापशी जी आहे आपण बनवणार आहोत। या ठिकाणी एकदम मोकळी शिजली गेलेली आहे। गॅसवरती पॅन ठेवला आहे साईडला, कुकरवरती झाकण फक्त लावलेलं नाहीये, ठेवलेलं आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे। पॅन ठेवलाय, त्यामध्ये मी साधारणतः 1 कपाला थोडंसं कमी असं पाणी वापरलेलं आहे आणि 1 कप भरड्यासाठी 1 कप गूळ परफेक्ट मेजरमेंट आहे। जर तुम्हाला यापेक्षा अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ एक्स्ट्रा घेतला तरी चालेल। या ठिकाणी मी गूळ त्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळत राहते, कारण काय होतं गॅसचा फ्लेम मोठा करायचा, आपण नेटकाच गॅस चालू केलेला आहे। नेमका गॅस चालू केल्यानंतरच आपण पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे पटकन 1 मिनिटमध्ये गुळाचं जे पाणी आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅसवरती कुकर ठेवायचा आहे। कुकरचा ठेवल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि त्यामध्ये आपण गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे ते गुळाचं पाणी चाळणीच्या साहाय्याने गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। गाळून यासाठी घ्यायचं आहे की कारण गुळामध्ये काही काड्या वगैरे किंवा थोडीशी घाण वगैरे असेल तर ती निघून जाते। गाळून घेतलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी टाकल्यानंतर
एकदम मोकळी अशी रसरशीत दिसते। आता आपण काय करणार आहोत, गॅसचा फ्लेम जो आहे ना पूर्ण प्रोसेसला या ठिकाणी आता कमी ठेवायचा आहे। इकडे व्यवस्थित गुळाचं पाणी त्यामध्ये टाकल्यानंतर उकळी फुटते आणि त्यानंतर लगेचच सुंठ पावडर जी आहे ती लापशीमध्ये टाकायची आहे। तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता, पण सर्वात बेस्ट जर लापशी जर तुम्हाला खरंच खायची असेल, बाहेर मिळते तशी, तर त्यासाठी सुंठ पावडर गरजेची आहे। सुंठ पावडर टाकून झाली की त्यावरती झाकण ठेवायचं। गॅसचा फ्लेम कमी आहे हे लक्षात ठेवायचं। इकडे साईडला एक कढणं घेतलंय, कढण्यामध्ये मी थोडेसे 2 चमचे खसखस घेतली आहे। तेलाचा तुपाचा कोणताच वापर केला नाहीये। कढण्यामध्ये फक्त खसखस जी आहे थोडीशी लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतलेली आहे आणि ती त्या लापशीमध्ये टाकून घेतली आहे। पुन्हा एकदा खसखस जी आहे टाकून झाली की व्यवस्थित लापशी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं। गॅस जो आहे ह्या स्टेजला तुम्ही आता बंद केला तरी चालेल, कारण पाणी जे आहे पूर्ण लापशीमध्ये असं मुरलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता, पाणी पूर्ण मुरलं गेलं की गॅसचा बंद केला तरी चालेल। या ठिकाणी पुन्हा त्यावरती झाकण ठेवलं। इकडे मी कढणं ठेवलं, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। तूप टाकल्यानंतर तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे काजूचे काप आहे ते करून घेतलेले होते, ते काजूचे काप जे आहे थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहोत, कारण खूप सुंदर लागतं लापशीमध्ये काजूचे काप। आणि आपण खोबऱ्याची वाटी जी असते त्याचे पातळसर काप पण करून घेतलेले आहे। ते खोबरं देखील आपण व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेणार आहोत। व्यवस्थित एकदम लालसर, खूप जास्तही लालसर नाही करायचा, हलकासा ब्राऊन शेड आला तुम्ही बघू शकता। आता ह्या स्टेजला मी काढून घेते, गॅस बंद करते आणि काढून घेऊया आणि मस्त लापशीमध्ये मिक्स करून घेऊया। आणि या ठिकाणी आपली जी रसरशीत एकदम मस्त छान अशी लापशी तयार आहे। तुम्ही डिशमध्ये काढून मस्त एका भांड्यामध्ये उलटी करून मारू शकता। पलटी केली की एकदम मस्त त्याचा वाटीचा जो आकार आहे तो येतो। आणि महाप्रसादासाठी बनवली जाणारी लापशी किंवा मग जागरण गोंधळ असेल किंवा कोणताही फंक्शन असेल, महाप्रसादाचं देवाच्या कार्यक्रमासाठी लापशी ही बनवली जाते। त्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि चला मग भेटूयाच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर छान पलटी मारून घेतली, किती सुंदर दिसते दिसायला। एकदम छान दाणेदार आणि लुसलुशीत मऊसूत अशी लापशी आपली तयार आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।